नमस्कार, मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई तक आहे। शिवाजी महाराजांचा मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळला आणि त्याच्यावरनं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। विरोधकांकडून आरोप केला जातोय ते म्हणजे की या पुतळ्याच्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, पैसे खाल्ले गेलेले आहेत। सरकारनं या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात सुद्धा पैसे खाल्लेत, म्हणून आता महाविकास आघाडीकडनं 1 तारखेला वेगवेगळ्या कारणांवरनं जे आंदोलन होतंय त्यातला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये झालेला भ्रष्टाचार आणि हा पुतळा कोसळणं, शिवाजी महाराजांचा अपमान होणं हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तर दरम्यान काल या राजकोट किल्ल्यावर आपण पाहिलं असेल तर राणे आणि ठाकरेंचे समर्थक कार्यकर्ते एकमेकांसमोर आमने सामने आले आणि या राजकोट किल्ल्यावरच राडा झाला। पण या संपूर्ण प्रकरणामध्ये एक नाव सातत्याने चर्चेत आहे, ते म्हणजे वैभव नाईक। वैभव नाईक हे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत, कुडाळचे आमदार आहेत। जेव्हा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यानंतर त्यांनी तिथल्या स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची सुद्धा तोडफोड केली होती। इतकंच नाही तर त्यांनी राणेंवर आरोप केलेले आहेत, रवींद्र चव्हाण जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आहेत त्यांच्यावर आरोप केलेले आहेत आणि विशेष म्हणजे आता त्यांच्यावर सुद्धा आरोप होतोय। तर याच वैभव नाईकांशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांची मुलाखत घेणार आहोत, त्यांच्याकडनं माहिती करणार आहोत त्यांच्यावर होणाऱ्या आरोपात किती तथ्य आहे। तर सगळ्यात आधी वैभवजी, तुम्हाला हा सवाल आहे ते म्हणजे की पुतळ्याच्या निर्मितीमध्ये तुम्ही म्हणताय की भ्रष्टाचार झाला आणि या भ्रष्टाचाराचे पैसे रवींद्र चव्हाण यांनी नारायण राणेंच्या निवडणुकीसाठी वापरले असा आरोप तुम्ही करताय। तर याच्यासाठीचे काही पुरावे तुमच्याकडे आहेत का आणि हा भ्रष्टाचार झाल्याची काही माहिती तुमच्याकडे आहे का वैभवजी? खरं तर नौसेनाच्या निमित्ताने नरेंद्र मोदी मालवणमध्ये आल्यानंतर विविध कामं अचानक काढण्यात आली आणि या सगळ्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला। आता सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होणार आहे ते स्मारकाचे काम, खरं तर हे स्मारकाचं काम एकत्र निघालं पाहिजे होतं किंवा 2 कोटी रुपये स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी निघणार आहेत, त्यासाठी वेगळे आहे। परंतु हे 2 कोटी रुपये 8 भागामध्ये विभागले गेले। हे का घेतले तर त्यामध्ये 8 भागामध्ये काय काय काम आहेत। एक काम म्हणजे राजकोट किल्ल्याचा दरवाजा बसवणे, राजकोट किल्ल्याचे बुरुज बसवणे, राजकोट किल्ल्याला संरक्षित भिंत बांधणे, खरं तर चबुतारा बांधणे, लँडस्केपिंग करणे। खरं तर आपण बघितलं असाल की एखाद्या कामामध्ये मोठ्या म्हणजे पूर्ण कामाचं भाग करता कामाचा खरं तर शासनाचा GR आहे, बांधकाम विभागाचा GR आहे, परंतु मंत्री रवींद्र चव्हाण असल्यामुळे हे सगळे GR धाब्यावर बसवण्यात आले आणि ही कामं विभागणी केली। आज खरं तर बाबा सावंत, बाबा अंगणे यांची नावं घेऊन काही लोक माझ्यावर आरोप करत आहेत, ते खरं तर आमचेच कार्यकर्ते आहेत, परंतु ते त्या सोसायटीमध्ये कुठलेही अध्यक्ष नाहीत किंवा सोसायटी ही टेक्निकल संस्थाच नसते। सोसायटी ह्या फक्त आणि फक्त ह्या अशा 25 लाखाच्या खालच्या ज्या टेंडर होत नाहीत, ज्यांना डायरेक्ट कामं दिली जातात अशा सोसायटी या ठिकाणी असतात आणि त्यामुळे या सोसायटींना हे काम दिलं हाच माझा खरा आरोप आहे। म्हणजे मी ह्या कामाची तोडफोड का केली, तुम्हाला भ्रष्टाचार करायचं आणि बाबा तोडफोड म्हणजे एकाच दिवशी कामं काढलेली आहेत। बरोबर बाबा नाही बाबा एक काम आता काढलंय, नंतर बाबा 6 महिन्यांनी एक काढलंय, 2 महिन्यांनी, असं नाही, एकाच दिवशी या कामाची तोडफोड केली, असं काय होऊ शकतं काय? आणि हाच खरं तर भ्रष्टाचाराची सुरुवात आणि पायाभरणी या सुशोभीकरणाच्या कामापासूनच सुरू झालेली आहे आणि मग ती पुतळ्यापर्यंत आणि पुतळ्याचं स्मारक जमीनदोस्त होईपर्यंत झाली। वैभव नाईक ज्यांच्याबद्दल म्हणता आहेत ते म्हणजे की तो आरोप काय होतो आहे ते सुद्धा सांगितलं पाहिजे। ते म्हणजे की वैभव नाईकांनी एक आरोप केला होता, ते म्हणजे की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं नुसतं बांधकाम नाही तर सुशोभीकरणामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप वैभव नाईक यांनी केला होता आणि विशेषत्वानं त्यांनी हे देखील उल्लेख केला होता ते म्हणजे की या सुशोभीकरणाच्या कामामध्ये भाजपकडनं भ्रष्टाचार झालेला आहे, भाजपचे नेते पदाधिकाऱ्यांना ही कंत्राटं गेलेली आहेत असा आरोप हा वैभव नाईकांनी केला होता। पण आज एका माध्यमाची बातमी दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे बाबा आगणे आणि बाबा सावंत असे जे 2 कार्यकर्ते, एक मिनिट वैभवजी मला माझा फक्त मुद्दा पूर्ण करून देत म्हणजे प्रेक्षकांना कळेल की काय आरोप होतोय। ते म्हणजे बाबा आगणे आणि बाबा सावंत असे 2 व्यक्ती आहेत जे वैभव नाईक यांचे समर्थक आहेत, त्यांना सुद्धा सुशोभीकरणाचं कंत्राट मिळालं होतं आणि सुशोभीकरणाच्या या कंत्राटामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वैभव नाईक करतायत, तर त्यांच्या जवळच्याच कार्यकर्त्यांना सुद्धा हे कंत्राट मिळालं होतं असा आरोप होतो आहे आणि आता जी चौकशी आहे त्या चौकशीमध्ये ही माहिती समोर आल्याचं म्हटलं जात आहे। वैभव नाईक, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बाबा आगणे आणि बाबा सावंत हे तुमचे कार्यकर्ते, तुम्ही मान्य करताय? हो, बाबा आंगणे आणि बाबा सावंत हे माझ्याशी आमच्या पक्षाशी संबंधित आहेत, परंतु मी आज जबाबदारीने सांगतो की बाबा आंगणे आणि बाबा सावंत यांच्या नावाचा या सुशोभीकरणामध्ये एक ते कागद दाखवा की ज्या आधारे ह्यांना काम मिळालं, ह्यांच्या नावावर मिळालं। जसं आपटे
पाटील ह्यांच्या नावावर कामं आहेत ना, म्हणून त्यांच्यावर तुम्ही गुन्हे नोंद केलात ना. ते आता पडलेत हा विषय वेगळा आहे, परंतु ह्यांची नाव दाखवा ना की ह्या बाबा अंगणेच्या नावावर कामं आहेत म्हणून. तर त्यांनी कामं केली आहेत किंवा एखादं काम करताना एखादं समजा कामं दुसऱ्याच्या नावावर केली तर एखादा फोटो त्यांच्या साईडवरचा दाखवा किंवा कोणाचं तरी स्टेटमेंट दाखवा. असं काही करू शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे खरं तर आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी मी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर आधी पहिलं द्या की एका कामाची तोडफोड तुम्ही का केली, एका दिवशी एका कामाचे 8 भाग का केलेत. हा भ्रष्टाचार केलाय हे तुम्हाला लपवायचं आहे, म्हणून तुम्ही हे असे वेगवेगळ्या स्तरावर आहेत. खरं तर ते दोषी असतील तर निश्चित कारवाई करा, मी दोषी असतील माझ्यावर करा, पण तुम्ही ते माझ्या भ्रष्टाचारापासून तुम्ही पळून जाऊ नका. भ्ष्टाचाराला उत्तर देण्याचं काम तुम्हाला करावंच लागेल आणि ते आम्ही करून घेऊच. वैभवजी, तुम्ही म्हणतायत की याच्या संदर्भातली माहिती काय आहे, तर न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली होती की अशा पद्धतीनं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा या सुशोभीकरणाचं कंत्राट मिळालं होतं आणि त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे कागदपत्र आहेत. कागदपत्र असेल दाखवा, बाबा अंगण्याचं नाव असेल त्यांचं दाखवा मला ना. मी काय पळून जातो काय की ते नाही होते कार्यकर्ते आपले म्हणून, ते माझ्या पक्षाशी संबंधित आहेच ना. परंतु ते नायक असं मी म्हणतोय काय, मी म्हणतो की त्यांनी कामं घेतली ती दाखवा, त्यांनी कामावर होते ते दाखवा. परंतु माझा प्रश्न जो आहे, जर तुम्ही एका कामाचे जे आता सांगतायत बाबा अंगणे, तर तुम्ही आधी तुमचा बांधकाम मंत्री असताना, तुमचे अधिकारी असताना, तुमचे मोदी येताना तुम्ही 8 भाग एका कामाचे का केलेत, हाच माझा प्रश्न आहे, तोच प्रश्न राहणार. तुमच्याकडे या संदर्भातली माहिती आहे का की जे 8 भाग केलेले आहेत त्या 8 भागामध्ये कोणाकोणाला कंत्राट देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणाचे कार्यकर्ते आहेत किंबहुना कोणाचे नेते आहेत, कुठल्या कंपन्यांना दिलेले आहेत, ती माहिती द्या की प्रेक्षकांना. मी तुम्हाला सांगतो, आता त्यामध्ये एक भाई मांजरेकर म्हणून आहे, ते सुद्धा नारायण जे पी आहे त्यांच्या नावाने काम आहे, त्यांच्या सोसायटीच्या नावाने तुम्हाला पाठवतो मी. अच्छा, हा हा अजून म्हणजे असे ते, आणि हे सगळे कार्यकर्त्यांनी त्यांनी त्यावेळी आता नाव कोण त्या मोठं कशाला मी करू, दोष त्यांनाच कामं दिली. अधिकाऱ्यांना माहिती असणार हे काम कोणी केलं, ते तुम्ही तिथल्या अधिकाऱ्यांना विचारणार की हे काम कोणी केलं. मी तुम्हाला ते विचारणार, आता मी त्यांची नावं घेणार नाही, कारण ते नाव घेऊन मी त्यांना मोठं का करू. ही नावं तर समोर आली पाहिजेत ना, जशी तुमच्या कार्यकर्त्यांच्यावर नावं घेऊन आरोप करण्यात येत आहेत. आरोप करतायत माझे आरोप म्हणजे माझी वस्तुस्थिती आहे, माझी माहिती आहे, त्या माहितीच्या आधारे मी बोलतोय. मी ती 3 दिवसापूर्वी मीच माहितीच्या आधारावर माहिती घेतली आणि मीच ती फ्लॅश केली की अशी कामाची तोडफोड का करण्यात आली. बरं, तुम्ही म्हणताय की सुशोभीकरणाच्या संदर्भामध्ये जे काही कंत्राट देण्यात आली त्याच्यातनं भ्रष्टाचार झालेला आहे, तर हा भ्रष्टाचार 8 लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं ह्याची तोडफोड करून ही कंत्राट देण्यात आली असं तुम्ही म्हणताय. काय माहितीये, हे काम एकाच ठेकेदाराला देण्यात आलं, परंतु 8 भाग करण्यात आले त्या कामाचे. काम एकाच ठेकेदाराला दिले, कामाचे 8 भाग करण्यात आले. का तर ते 25 लाखाच्या पुढे ई टेंडर होतं. 25 लाखाच्या खालती जर काम असेल तर सोसायटीना ते डायरेक्ट देता येतं, म्हणून ते पार्ट केले. हा एकाच ठेकेदाराने त्यांच्या केलंय की असं सगळं हे करून एकाच ठेकेदाराने केलंय 2 कोटी काम, परंतु विभागणी 8 भागामध्ये केली. म्हणजे तुम्ही असं ठामपणे सांगताहेत की कार्यकर्ते जे आहेत ते याच्यामध्ये त्यांना कामाचं कंत्राट मिळालेलं नाहीये. 8 जणांना 100% छत्रपती शिवाजी महाराजांना करून सांगतो, या दोघांना त्या कामाचे कंत्राट मिळालं नाही, त्या कामावेळी ते तिथे नव्हते, हे मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना करून सांगतो. पण मग या दोघांवर तुमचे जे समर्थक आहेत त्यांच्यावर आरोप का होतो आहे, किंबहुना त्यांचेच दोघांची नाव का घेतली जाते? आरोप सगळ्यांवरच ते करतात, कारण त्यांचे आरोप आता काल बघितलं तुम्ही किल्ल्यावर आम्हाला नसताना त्यांनी अडवलं, का अडवलं, त्यांना हा लक्ष कुठे विचलित करायचं. माझ्या प्रश्नाला उत्तर तुम्ही द्या आणि 8 कामामध्ये विभागणी न झाली असं सांगा, मी राजीनामा, माझ्या आमदारकीचा मी राजीनामा देईन. ह्या कामामध्ये एका कामाचे 8 कामाची कशा झाली, नाहीतर मंत्री महोदयांनी राजीनामा द्या, तर माझा मी राजीनामा देतो मंत्री आमदार. हे तुम्ही कोणाला आव्हान देता आहे, रवींद्र चव्हाणांना की रवींद्र चव्हाण आणि नारायण दोघांना देतो, कारण रवींद्र चव्हाणांनी भ्रष्टाचार केला आणि राणेंच्या निवडणुकीला पैसे वाटले. पण या म्हणजे जसं तुम्ही आरोप करताय त्यानुसार ह्या कंत्राटातले जे पैसे आहेत ते नारायण राणे यांच्या निवडणुकीला वाटले गेले, याच्या संदर्भातले पुरावे आहेत का तुमच्याकडे? आता लोकांनी टीव्हीवर सांगितलंय की आम्हाला पैसे द्यायला, बातम्या सांगितल्या, आम्ही त्यात हायकोर्टात रीड केली आहे, अनेक व्हिडिओ आहेत, आणि आता पुरावे काय द्यायचे सांगायचे. बरं, आणखीन एक आहे ते म्हणजे की ज्या पद्धतीनं म्हणजे या पुतळ्याचं बांधकाम झालेलं आहे ते जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोघांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. जेव्हा जयदीप आपटे तुम्ही आधी लक्षात घ्या, गुन्हे दाखल झाले नाहीत, एफआयआर दाखल झाली. नाही, एफआयआर तक्रार दाखल झालेली आहे त्यांच्या विरोधामध्ये, पण हे दोघेही तक्रार दाखल झाल्यानंतर सुद्धा फरार आहेत.
आणि ते हो, सापडत नाहीयेत आणि तुमचं असं म्हणणं आहे की सरकारमधल्या मंत्र्याकडून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय. तर हे सरकारमधले मंत्री कोण आहेत, त्यांचं नाव तुम्ही का नाही जाहीर करत आहात? ते योग्य वेळी जाहीर करेल. हा. तुम्ही नाव आता जाहीर करणार, योग्य वेळी ते जाहीर करेल, जबाबदारीने बोलतो, योग्य वेळी जाहीर करणार. परंतु हे आता पाटील आहे तो सांगतो की मी कन्सल्टंटच नाही, हा. आपटे आता फरार आहे, असं काय महाराष्ट्रामध्ये तुमचा आवाज येत नाही वैभवजी. मध्ये तुमचा आवाज कटला. आता आपटे फरार कसं झालाय? आपटे आता फरार कोणामुळे झालाय? कोणाचं तरी लक्ष कोणाचं तरी डोक्यात हात असल्यामुळे आपटे फरार झालाय ना. चालतं. हा. वैभवजी, खरं तर जयदीप आपटे यांनी मुंबई तकला जी पहिली आणि एकमेव मुलाखत दिली होती, कुठल्याही माध्यमाला दिलेली, ती मुंबई तककडे होती आणि त्यांनी असं सांगितलं होतं ते म्हणजे की जेव्हा त्यांच्यावर आरोप झाले, FIR दाखल झाला, त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की मी मालवणमध्ये जातो आहे, कसा हा पुतळा पडला, काय झालेलं आहे नेमकं याची पाहणी करतो. पण त्याच्यानंतर पासून जयदीप आपटे हे फरार आहेत, किंबहुना ते कुठे आहेत याच्याबद्दलची कुठलीही माहिती नाही. तर ते मालवणमध्ये आले होते का? तुमची माहिती आहे का? मालवणातनं ते फरार झालेले आहेत का, की त्याच्या आधीच? हा. त्याची मालवणमध्ये येण्याची हिंमत नाही. तो फरार होण्यामागे सत्ताधाऱ्यांचा हात आहे. परंतु आपटे तुम्ही किती दिवस पाळाल, किती दिवस लपाल? कधीतरी आम्हाला मिळालंच ना, त्यावेळी ह्या कारवाई, या ठिकाणी योग्य कारवाई तुमच्यावर होती. आणखीन एक कालची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये नारायण राणे यांनी असं म्हटलं होतं की मी घरी येऊन रात्री बाहेर काढून मारेन असं म्हटलं होतं. त्या संदर्भात मी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे माझी स्वतःची तक्रार देत आहे. याआधी सुद्धा माझी काका कैलास श्रीधर नाईक यांची हत्या झाली, त्यामध्ये राणे 13वे आरोपी होते आणि कालची हे सुद्धा त्यांना मला उद्देशूनच त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार नाही, कारण त्यांचे बॉस सागर बंगल्यावर बसले, ही दडपशाही सुरू आहे. पोलीस खातं दबावाखाली आहे. पोलिसांच्या बदल्या करतो म्हणून राणे सांगतायत, त्यांची मुलं सांगतायत की बायकोंना बोलायला देणार अशा ठिकाणी बदलू करू. त्यामुळे या पोलीस आमचा विश्वास नाही, परंतु आम्ही हे पत्र देणार आहोत की आमच्या जीवाला सुद्धा धोका आहे आणि हा राणेंपासून आहे. अच्छा. एक प्रश्न आहे तो म्हणजे की तुम्ही म्हटलात की बाबा आगणे आणि बाबा सावंत यांना हे कंत्राट मिळालेलं नाहीये, पण सध्या सरकारकडनं एक जॉईंट समिती स्थापन करण्याच्या संदर्भामधले निर्देश कालच मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. हा पुतळा कसा कोसळला याच्याबद्दलची माहिती जमवण्यासाठी, माहिती घेण्यासाठी ही समिती काम करणार आहे. आता वारं समुद्रामध्ये, खरं तर आम्ही किनारपट्टीमध्ये राहतो, समुद्राचं वारं पश्चिमेपासून पूर्वेला जातं, समुद्राचं वारं दक्षिणेपासून उत्तरेकडे जातं. हा पुतळा वाऱ्यामुळे पडलाय म्हणून हे समितीचं आधीच सांगतायत, नारायण राणे सांगतायत, मुख्यमंत्री सांगतायत, फडणवीस सांगतायत, परंतु हा पुतळा पश्चिमेच्या दिशेने पडलाय, म्हणजे वाऱ्यामुळे हा पडला नाही पुतळा. आणि आता जी काल कमिटीने 10:30 वाजता मिटिंग झाली, आता तुम्ही पुतळा बांधायचं बंद करा. आता या संदर्भात शिवछत्रपती जे खरं तर तिथले स्थानिक राजकोटचे रहिवासी आहेत, इतिहासप्रेमी आहेत, हे सगळे एकत्र येऊनच हा पुतळा बांधला पाहिजे आमची भूमिका आहे. कारण याआधी सुद्धा तुम्ही अशा अनेक बैठका घेतल्यात, तरी पण तुम्हाला भ्रष्टाचार करायचा होता म्हणून हा पुतळाचं कंत्राट कोणाकोणाला दिलं. आता तुम्ही त्या विषयात बोलू नका. ही स्मारक समिती स्थापन करेल स्थानिक लोकांची, आणि त्याला तुम्ही पैसे दिला तरी ठीक आहे, नाहीतर आम्ही शिवप्रमुखांकडे पैसे जमा करू, पण तुम्ही आता या काळामध्ये पुतळा बांधू नका, एवढीच आमची त्याला विनंती राहील. जसं तुम्ही म्हणताय की बाबा आगणे आणि बाबा सावंत यांना काही कंत्राट मिळालं नव्हतं, पण या संदर्भातली जी काही माहिती आहे तुम्ही ती या समितीकडे दाखल करणार का? सुशोभीकरणाच्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आता समिती स्थापन होऊन देतो. आता हे पळाले सगळे, ठेकेदार पळाले, अधीक्षक अभियंता पळाले, कोण पुढे कन्सल्टंट पळाले, कॉन्ट्रॅक्टर पळाले. आता कोणाकडे माहिती राहायची, जेव्हा येतील ना ते तेव्हा त्याच्याकडे माहिती दे. जय महाराष्ट्र. धन्यवाद. वैभव नाईक यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जे काही आरोप त्यांचे समर्थक असलेले जे बाबा आगणे आहेत आणि बाबा सावंत आहेत, त्यांना अशा पद्धतीचं सुशोभीकरणाचं कंत्राट मिळालेलंच नाहीये, आणि जी काही माहिती त्यांच्याकडे आहे, त्यांचं जे म्हणणं आहे की या सुशोभीकरणाच्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, ती माहिती ते योग्य वेळी योग्य जी काही माणसं आहेत त्यांच्या हाती द्यायला सुद्धा तयार आहेत. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की नारायण राणेंनी जी धमकी दिली होती काल, ज्यावेळेस ठाकरे आणि राणेंचे समर्थक आमने सामने आले होते, कार्यकर्ते आमने सामने आले होते, त्यावेळेस घरात जाऊन एकेकाला मारून बाहेर काढेन म्हणून जे राणे म्हटले होते, त्याच्या विरोधात ते तक्रार सुद्धा देणार आहेत. आणि राणेंकडनं वैभव नाईक यांच्या जीवाला धोका आहे असं सुद्धा वैभव नाईक म्हणतात. दरम्यान त्यांनी ही देखील गोष्ट म्हटलेली आहे ती म्हणजे की बाबा आगणे आणि बाबा सावंत यांचा कुठेही दुरान्वय जर का या सगळ्याशी संबंध असेल
तर मग त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि जर तसं नसेल तर मग रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा वैभव नाईकांनी केलेली आहे। आणि जर का बाबा आगणे आणि बाबा सावंत हे दोषी असतील तर ते स्वतः आपल्या आमदारकीचा राजीनामा देतील असं सुद्धा वैभव नाईक यांनी शिवाजी महाराजांना समोरून सांगितलेलं आहे। दरम्यान या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमधनं काय आणखीन माहिती समोर येते, कशा पद्धतीच्या गोष्टी घडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे या मुलाखतीखाली असलेल्या कमेंट्समधनं नक्की कळवा। आत्ता मी थांबते आहे। नमस्कार।